मी वर्षा देसाई शहादा। आज मी अहिल्याबाई लोकमाता अहिल्याबाई होळकर विषयी माहिती सांगणार आहे। राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्य लोक कोणी नाही। गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्याबाई होळकर झाली। मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी। आज गाजवल्या जिने दिशादायी, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही। लोकमाता अहिल्याबाई होळकर या अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राजकर्त्या होत्या। आपल्या कर्तृत्वाने समाजावर, राजकारणावर मोहर उमटविली आहे। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला। 31 मे 1725 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव माणूकजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई शिंदे होते। त्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची देखील परवानगी नव्हती। त्या काळी शिक्षण फारसे प्रचलित नव्हते। असे असताना देखील त्याच्या वडिलांनी माणकोजी शिंदे त्यांना घरीच अक्षर ओळख व लिहिण्यास वाचण्यास शिकवले। अहिल्याबाईचे राहणीमान लहानपणापासूनच साधे व सरळ होते। ती शिवभक्त होती, त्यांना महादेवावर अपार श्रद्धा होती। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या लहानपणी वयाच्या 8व्या वर्षी त्यांचे लग्न झाले। मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी 20 मे 1733 रोजी झाला। यावेळी खंडेराव त्यांचे वय 12 वर्षे होते। आपले पती खंडेराव होळकर यांना अहिल्याबाई यांनी नेहमी राजकारभारामध्ये कामात मदत करत होते। लग्नानंतर अहिल्याबाईचे सासरे मल्हारराव होळकर यांनी शिक्षा देण्यास सुरुवात केली। लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली। अहिल्याबाई या लहानपणी तलवारबाजी, नेमबाजी शिकलेल्या होत्या, त्यामुळे सैन्याबद्दल त्यांची विशेष लक्ष घालत होते। अहिल्याबाईचे सुखांचे संसाराचे दिवस चालू असताना अचानक त्यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला। अहिल्याबाई या 21 वर्षाच्या असताना सन 1754 रोजी त्यांचे पती खंडेराव होळकर यांना कुबेल या ठिकाणी युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली। मल्हारराव अलंबूर मुक्कामी असताना मंगळवार 20 मे 1766 रोजी त्यांचा मृत्यू झाला। अहिल्याबाईंनी राजकारभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 27 मे 1767 रोजी मालेरावांच्या देखील युद्धामध्ये मृत्यू झाला। आता अहिल्याबाई या पूर्णपणे खचून गेलेल्या होत्या। त्यांना असे वाटत होते की त्यांचे सर्व आधारस्तंभ देवाने अचानक काढून घेतले। त्यांचे पती, नंतर वडिलांप्रमाणे असणारे त्यांचे सासरे, त्यानंतर त्यांचे अपत्य, असे सलग तीन मृत्यू त्यांनी अगदी जवळून पाहिले होते। आयुष्यात दुःखांच्या डोंगर कोसळून सुद्धा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्यांनी प्रांताची सूत्रे हाती घेतली। तो काळ थोडा अशांततेचा होता। अहिल्याबाई रोज दरबारवरून लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर निर्णय देत होते। पुरुष बरोबर स्त्रियांनाही समान संधी देण्यासाठी स्त्रियांनी एक सैन्य तुकडी तयार केली होती। त्यांनी विधवा महिलांसाठी देखील क्रांतिकारक निर्णय घेऊन त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला। कला, व्यवसाय शिक्षण क्षेत्रात विकासाद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुली केली होती। हळूहळू अहिल्याबाईंची कीर्ती ही सर्वदूर पसरू लागली होती। अहिल्याबाईंनी इंदोरच नव्हे तर संपूर्ण माळवा प्रांतामध्ये तसेच आजूबाजूच्या प्रांतामध्ये देखील विकास कामे हिरीरीने पूर्ण केली। त्यांनी विशेष करून गरिबांसाठी, विधवा, अबला स्त्रियांसाठी, अनाथ बालकांसाठी मोफत विश्रामगृहे, मोफत अन्न, मोफत निवारा अशा अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या होत्या। अहिल्याबाई त्यांची महादेवावर अपार श्रद्धा होती। सन 1777 रोजी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार तयार केला। अहिल्याबाई या समाजसुधारक होत्या। त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपराच्या आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही। त्यांनी एकच धर्म पाळला, ते म्हणजे मानवता धर्म। आयुष्यभर रयत सेवा ही शिवसेवा मानत अहिल्याबाई जगल्या। प्रजेने त्यांच्या लोकमाता, साध्वी, पुण्यलोक, मातृश्री असा गौरव केला। वयाच्या 70व्या वर्षी त्यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झाले। त्यांनी राज्यांच्या कारभार 28 वर्ष 5 महिने 17 दिवस काम केले होते। अहिल्याबाई होळकर त्यांच्या विचारांची आणि कार्यांची आजही लोकांना प्रेरणा दिली जाते।
ज्ञान एक मोठी शक्ती आहे, त्यामुळे नवीन पिढीने ज्ञान प्राप्त करून समाज आणि राष्ट्रांची प्रगती साधावी। शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन, कुछ किए बिना जय जयकार नहीं होता, मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती। प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला माझा सलाम। जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा, अहिल्याबाई होळकर त्यांच्या कार्यांच्या निरंतर तेवत राहील दिवा। भारत मातेचा तेजस्वी सुकन्येला त्रिवार वंदन। भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद।